मी अनेक नेते पाहिले, परंतु नितीनजी सारखा देशात पहिला खासदार, पहिला लोकप्रतिनिधी आहे जो लोकांची प्रत्येक घरात काळजी घेतो. आणि जेव्हा राजकीय प्रश्न निर्माण होतात तेव्हा नितीनजीला भरघोस मतं मिळतात, हे आपण अनेक वेळा बघितलं आहे. पुढचे अनेक वर्ष ते प्रत्येक घरामध्ये त्यांचं जे प्रेम आहे, जे सहकार्य आहे, जे सामाजिक काम आहे, त्याची जाणीव नागपुरातल्या प्रत्येक घरामधल्या लोकांना आज आहे. आणि म्हणून त्यांनी देशामध्ये ते काम केलं, देशात केलं, राज्यात केलं. त्यांनी पहिल्यांदा सर्व रोड नीट केले, जाण्या येण्याची व्यवस्था केली. आज एक रोड ॲक्सिडेंट होता, माझी त्यांना विनंती आहे की ॲक्सिडेंट कसे कमी होईल ते बघावं. कारण रोड बातमी असते ॲक्सिडेंटने या ठिकाणी मृत्यू झाला. त्याच्यासाठी जर काही विशेष करायचं असेल तर त्यांनी करावं. आम्ही सर्व लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा. नितीनजींना मी मनापासून आयुष्यभरासाठी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये सहकार्य करावं, देण्याचं काम करावं, घेण्याचं काम करता देण्याचं करावं. मी माझ्या परीनं जेवढं शक्य आहे, माझे सर्व मित्रमंडळी सहकारी, आज मी राजकारणात सक्रिय राहत नाही, कारण 90 वर्षाचं वय आहे. त्याच्यामुळे मला राजकारण जमत नाही, समाजकारण आयुष्यभर करून लोकांना मदत करावी या भावनेत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आम्ही काढलेला आहे. त्याला आपण सर्वांनी मदत करा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद.